हाय फ्रेंड्स, आता आम्ही निघालो ओमला सोडण्यासाठी हॉस्टेलला. त्याचं नाशिकला हॉस्टेल आता चेंज केलं आम्ही. जे कोपरगावला होते आता आम्ही नाशिकला ॲडमिशन घेतलं त्याचं. तर आज त्याला जॉईनिंग होती, त्यासाठी आम्ही सकाळी लवकरच नाशिकला निघालो सगळे आणि CNG वगैरे भरला आणि निघालो. तर खरं तर मम्मीची झोप झाली नव्हती, ती नाईट करून डे करून लगेच निघालो होतो आम्ही त्याला सोडण्यासाठी सकाळी. तर ती अशी मध्ये मध्ये गाडीत झोपत होती. तिला बघून आम्हाला पण खूप झोप येत होती, पण मायरा झोपून देत नव्हती. त्यामुळे त्याच आणि याचा लास्ट दिवस होता म्हणून खूप वाईट पण वाटत होतं, कारण की 3 महिने तो ॲक्च्युली आमच्यासोबत राहिला. आणि खरं तर मला टेन्शन नव्हतं तो होता तर, कारण की म्हणजे कसं तो असायचा मायराजवळ खाली वगैरे सांभाळायला वगैरे. पण आता सगळी एकटीला हँडल करावं लागणार आहे परत, सगळे घरात नसल्यानंतर. तो होता तेव्हा सोबत होती रात्रीची पण, किंवा कुठे बाहेर जायचं असेल दुकानात वगैरे एक होता तो. तर आणि जेवढा आता खरं तर ना, CNG जेवढा फिरायला टाईम लागत नाही ना, तेवढा CNG भरायलाच टाईम लागतो. आणि जेवढं हॉस्टेल जवळ येत होतं ना, तशी दडदड होत होती. आणि तो गाणी पण अशी लावत होता ना, एकदम असं उदास सायलेन्स मोडमध्ये. जास्तच वाईट वाटत होतं. आणि इकडे मायराचं खाणं काय संपतच नव्हतं. जेवढं स्नॅक्स आणलं होते तेवढे तिने लगेच ओपन करून खायला पण स्टार्ट केले होते. आणि डिशा आम्ही खरं तर ओमला हॉस्टेलमध्ये द्यायला आणल्या होत्या, पण मायरा बोलत होती मला डिशमध्येच पाहिजे, म्हणून डिश ओपन केली आणि तिला दिली. आणि पुढे विशालला आणि मामांना दिलं. तर आम्ही काहीतरी असं टाईमपास करत करत आम्ही पोचणार होतो. म्हणजे 10 वाजेपर्यंत तर पोचायचं होतं, पण ट्रॅफिक वगैरे नव्हतं. पण मध्ये मध्ये पाऊस होता आणि CNG भरायला टाईम लागत होता. आणि आम्ही नंतर असं समृद्धी जॉईन केलं हायवे. आणि भिवंडीवरूनच आम्ही डायरेक्ट समृद्धी हायवे जॉईन केला, कारण आम्हाला नाशिकला आम्ही डायरेक्ट पोचणार होतो. तर जॉईन केल्यानंतरला मस्ती करत होती नेहमीप्रमाणे. तिची मस्ती काय संपतच नव्हती गाडीत. आणि हा फर्स्ट टोल नाका आहे समृद्धीचा. तर आम्ही तिथे फायनली पोचलो. आणि इथून जास्त लांब नाही आहे ओमची शाळा समृद्धी हायवेवरून. 1-1.5 तास लागतो फक्त. पहिली शाळा तर खूप लांब होती, पण आता ही तरी जवळ आली. म्हणजे समृद्धी हायवेमुळे जवळ पडते हॉस्टेल. नाही तर लांब होतं तसं म्हणायला गेलं तर असा टोल वगैरे हे केला आणि आमचा पुढचा प्रवास आम्ही चालू केला. तर बघत राहा लास्टपर्यंत नक्की ब्लॉग. वैजापूरला माझा मित्र आहे ना, त्याची कितीतरी एकर 2 काय कितीतरी एकर गेले त्यांना सरकारने. जो बोगदा होता तो 8 किलोमीटरचा होता. एवढा बोगदा क्रॉस करून आम्ही चहा पिण्यासाठी थांबणार होतो, कारण की विशालला झोप येत होती. आणि मग त्यानंतर आम्ही असं चहा पिला आणि त्यामुळे पेरू घेतले. आणि खरं तर खूप फसवतात ही लोक, म्हणजे बोलतात गोड गोड आहे, पण ते काही गोड नसतात. म्हणून खूप सारी चौकशी करून मग असे पेरू आणि जांभूळ घेतले घरी खाण्यासाठी. आणि आम्ही फायनली पोचलो ओमच्या हॉस्टेलमध्ये. तर त्याच्या हॉस्टेलचं नाव आहे शिवबा वसतिगृह. हॉस्टेल वेगळं आहे आणि कॉलेज वेगळं आहे. हॉस्टेलपासून कॉलेज 10 मिनिटाच्या अंतरावर आहे. आणि तिथे माझी मावशी येणार होती आणि तिच्या मुलाला पण तिथेच टाकणार होतो आम्ही हॉस्टेलला. त्यामुळे त्याची वाट बघत होतो. दोघांना एकत्रच हॉस्टेलमध्ये सोडायचं होतं त्यामुळे. आणि खरं तर हॉस्टेलच्या खूप जवळ आल्यामुळे खूप अशी उदासी निर्माण झाली होती की कसं होईल. म्हणजे ना, ओमला सवय आहे तशीच हवेपासून राहण्याची, बट तरी पण वाईट वाटतंच ना. आता 3 महिने एवढा सुट्टीवर होता आणि अचानक त्याला जावं लागतं आहे. आणि आयुष तसं याचं फर्स्ट इयर होतं आयुषचं, म्हणून जास्त भीती होती की तो कधी राहिला नाही त्याच्या घरच्यांना सोडून. म्हणून दोघांना एकाच रूममध्ये शिफ्ट केलं. आणि नंतरला असं त्यांना रूम आम्ही बघत होतो, कोणता चांगला आहे कोणता चांगला नाही. आणि पोरंच राहतात, त्यामुळेच ती स्वच्छता पण नीट ठेवत नाही, म्हणून सगळं त्यांना समजवत होतो. नंतर त्यांचं सामान आणलं होतं दोघांचं पण, ते आम्ही सगळं शिफ्टिंग केलं वरती रूममध्ये. आणि त्यांना त्यांचंच घेऊन जायला सांगितलं होतं त्या लोकांनी, म्हणजे कोणी हेल्प नव्हती करायला सांगितली. तर ते असे मुलंच सगळे त्यांचे सामान वगैरे शिफ्ट करत होते तिथं जाऊन. नंतरला तिथे गेलो आणि व्यवस्थित सामान वगैरे लावून दिलं त्यांना आम्ही, कारण की
त्यांना म्हणजे सवय नव्हती, म्हणजे ओमलाच जास्त सवय नव्हती असं काम करायचं. घरी वगैरे करत होता पण एवढं नाही. तर असं नंतरला त्यांचं सामान वगैरे शिफ्ट केलं आणि आम्ही त्यांना डायरेक्ट घेऊन जाणार होतो. नंतर वणीला आम्हाला शिंगणापूरला जायचं होतं तिकडे. तर तसंच आम्ही कॉलेजमध्ये गेलो, त्याची फीज वगैरे भरली आणि नंतर आम्हाला मेस पण चेक करायचं होतं, जेवण वगैरे कसं आहे काय ते. तर तिथे गेलो कॉलेजमध्ये, फी भरली आणि ते मावशीची आणि मायराची मस्ती काय संपत नव्हती. मायरा खूप मस्ती करत होती शाळेमध्ये पण, आणि तिथे मुलं होती त्यांना बघून हसायचे नाहीत, काय ना काय असे उद्योग करत होते तिथे उभं राहून. त्याला तिचं खेळून झालं आणि प्रतिक्रिया आणि त्यांना अरे हे ओमचं आहे आणि ते नीटचं आहे, आयुषचं आहे. वगैरे काढून नंतरला मग ते मावशीचे फोटोज वगैरे घ्यायचे होते म्हणून ते वेगवेगळ्या पोज देत होत्या. आणि नंतरला आम्ही निघालो होतो त्यांचं मेस बघण्यासाठी. तर मेस कॉलेजच्या आजूबाजूला 2-3 होत्या, पण प्रत्येकाचं जेवण वेगवेगळं होतं म्हणून आम्ही सगळ्यांचं म्हणजे विचारत होतो तिथे मुलांना कोणतं चांगलं आहे कोणतं नाही चांगलं. तर जिथे जास्त चांगला रिव्ह्यू आला तिथे आम्ही त्यांना मेस जॉईन केलं आणि आम्ही नंतर निघालो वणीला सप्तशृंगीला. तर नंतर जायच्या आधी तिथे आम्ही एका मक्खनलालच्या हॉटेलमध्ये तिथे जेवायला गेलो होतो. तर तिथे जेवलं वगैरे आणि आता आम्ही निघालो आहे मंदिरामध्ये पाया पडण्यासाठी. तर तेव्हा मी सगळ्यांना ओमला आणि आयुषला पण आम्ही घेतलं होतं, कारण की आम्ही त्यांना रात्री परत मुंबईला जाताना तिथे सोडणार होतो हॉस्टेलमध्ये. तर इथे मायराची आणि मावशीची मस्ती चालू होती गाडीत, आणि येताना मी मावशीच्या गाडीत गेली होती वणीला जाताना, आणि बाकीचे विशालच्या गाडीमध्ये होते, म्हणजे आमच्या गाडीमध्ये होते बसलेले. तर असं आम्ही तिथे पोचलो आणि ते मायराची आणि त्यांची बडबड चालू होती. मायरा काय झोपायचं नावच काढत नव्हती, कारण तिला एवढी जण माणसं दिसली ना, त्यामुळे ती जास्तच हे करत होती. त्यानंतरला आम्ही फायनली पोचलो आणि त्याच्या हॉस्टेलपासून वणी म्हणजे सप्तशृंगीचं मंदिर 45 किलोमीटर लांब आहे. त्यामुळे आम्हाला उशीरच होणार होता तिकडे जाण्यासाठी. आणि आम्हाला वाटलं की सप्तशृंगी मातेच्या मंदिरात गर्दी नसेल म्हणजे आज एवढी, कारण की काही सीझन नव्हतं. पण ना रविवारी हे आमच्या लक्षातच नव्हतं. तर आम्ही म्हटलं आता एवढ्याच जवळ आलं तर जाऊन या सप्तशृंगी मातेच्या मंदिरात. परत मग मावशीन तीन वेगळे येणार, आम्ही वेगळे येणार, मग परत जाणं येणं काही होणार नाही, म्हणून आम्ही जायचं ठरवलं होतं. तिथे गेलो पण अक्षरशः आम्ही खूप पस्तावलो तिथे जाऊन. म्हणजे मंदिरात जायला काय ना, म्हणजे आम्ही दर्शन झालं आमचं छानपैकी, पण प्रचंड गर्दी होती, खूप म्हणजे खूप गर्दी होती. तुम्ही पुढे बघू शकता किती गर्दी होती ते. आणि ह्या वणीचा व्ह्यूज होता छानपैकी असं, आजूबाजूला खूप छान होतं बाकीचं सगळं. बट आम्ही निघालो सप्तशृंगी मंदिरामध्ये. इकडे जो सकाळी तुम्ही बघितला असेल मध्ये इकडे गेले पाणी भरायला, कांदे लावायला डोंगरावर चढती, चारा खाती हंबा चारा खाती. हे समोर बघ हंबा बघ, इकडे हंबा खाली मी तुला हे घ्यायला. किती छान आहे, वाव किती सुंदर. आपण फोटो काढू. हो काय करते सांग. आणि फायनली आम्ही सप्तशृंगी मातेच्या मंदिरामध्ये पोचलो. आमची गाडी तर पोचली होती, पण मग विशालची त्यांची गाडी अजून काही पोचली नव्हती, म्हणून आम्ही त्यांच्यासाठी वाट बघत होतो. तर तसंच म्हटलं ते येतपर्यंत बाकी म्हणजे काय सामान वगैरे बघावं, काय घ्यायचं आहे काय नाही घ्यायचं आहे. तर असे इथे ओटी वगैरे लावल्या होत्या देवीच्या, आणि ते आम्हाला रोपवेने जायचं होतं, म्हणून आम्ही बघत होतो म्हणजे कसं जायचं कुठं जायचं. आणि फर्स्ट टाईम इथे गेलो होतो आम्ही सगळेजण, तर त्यामुळे बघत होतो. आणि मामा गेले होते पण ते मागच्या गाडीत होते म्हणून काही एवढं समजत नव्हतं आम्हाला. तर आम्ही इथे पार्किंग केली आणि गाडीच्या पार्किंगचे खरं 450 रुपये होते. अर्धा तास जाऊ 10 मिनटं जाऊ किती पण वेळ जाऊ, पण 450 रुपये द्यायचे होते. तर इथे आम्ही बांगड्या वगैरे घेतल्या, म्हणजे घ्यायचे होते कडे ओमला, पण नाही घेतले. तर पायाच्या अंगठ्यामध्ये ते घालतात ते तांब्याचं ते घेतलं आणि मला अंगठ्या घेतल्या. तर तसंच आम्ही पुढे निघालो.
आणि नंतर आम्हाला कळलं उमरती पार्किंगमध्ये आले, त्यांना दुसऱ्या पार्किंगमध्ये ते गेले होते. त्यानंतर आम्ही रोपवेचं तिकीट काढण्यासाठी आलो आणि नंतर तिथे पण खूप गर्दी होती. त्या लोकांनी ऑलरेडी आम्हाला सांगितलं होतं की 2 तास लागणार म्हणून तिकीट काढण्यासाठी. बट आम्ही सगळं हे केलं, म्हटलं होईल 2 तास असे जातील. बट आम्हाला नंतर कळालं जर शिड्यांनी चालत गेलो असतो ना ते परवडलं असतं ट्रॅक करत. बट हे परवडलं म्हणजे हे नाही जमलं, कारण की ना खरं तर एवढी गर्दी होती ना तिथे, प्रचंड गर्दी होती रोपवेने जाण्यासाठी पण, आणि वरती पण याला दर्शन घेण्यासाठी खूप गर्दी होती. खूप रडत होती म्हणून, तर आम्ही नंतर असं अचानक एका याच्यावरून उडी मारून बाहेर निघालो. आणि त्यानंतरला ओटी देण्यासाठी मामा मंदिरापाशी म्हणजे जात होते गाडीजवळ, की तुम्ही ओटी द्या म्हणून दिलेलं. तर आम्ही असं मुखदर्शन घेतलं आणि निघणार होतो. तेवढ्यात गाड म्हटलं आता इथपर्यंत आला तर पटकन जाऊन पळत दर्शन घ्या. तर आम्ही त्या गाडच्या म्हणजे याच्यानुसार पटकन असं सगळी गेलो घोळका करून आणि असं छानपैकी असं दर्शन घेतलं. खरं तर त्या गाडने आम्हाला खूप सपोर्ट केला तिथे. तर आम्ही असं दर्शन घेतलं आणि नंतर आम्ही रोपवेने खाली जाण्यासाठी निघालो. खाली रिटर्न जाण्यासाठी काही गर्दी वगैरे नव्हती, तर असं खाली गेलो. आणि आता खरं तर अवघड क्षण आला होता की ओमला शाळेत सोडण्याचा, म्हणजे जवळ आलो होतो आम्ही आता. तर नंतर त्याला असं शाळेत वगैरे सोडलं आणि म्हणजे आम्ही त्याला सगळ्यांनी खूप असं समजून सांगत होतो, कारण की असं 2-3 महिन्यानंतर त्याची सवय हे झाली होती. तर असं त्याला बाय बाय केलं छानपैकी आणि आता आम्ही रिटर्न घरी जाण्यासाठी निघालो. तर बाय बाय, चला भेटू उद्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. गुड नाईट.